ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय सैन्य दलाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत आज भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सांगली शहरातील हुतात्मा स्मारक मार्केट यार्ड पासून शहीद स्मारक त्रिकोणी बागेपर्यंत निघालेल्या या यात्रेत आमदार सुधीर गाडगीळ, भाजपाचे प्रमुख नेते, मोठ्या संख्येने सांगलीकर नागरिकांसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते। तसेच सांगली जिल्ह्यातील सेना दलातील माजी अधिकारी आणि सैनिकांचीही या तिरंगा यात्रेत विशेष उपस्थिती दिसून आली। या रॅलीच्या वेळी भारतीय सैनिकांच्या जय जयकाराच्या दिल्या गेलेल्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता। ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराने 3 दिवसात जे पाकिस्तानाला धूळ चारली त्याबद्दल आम्ही सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी आज ही तिरंगा रॅली काढलेली होती। मोठ्या संख्येने माजी सैनिक आणि सर्वच पक्षीय कुठे अभिनय न ठेवता बरेचसे नागरिक आज या रॅलीमध्ये आलेले होते आणि खूप उत्स्फूर्त रॅली निघाली। नंतर शहीद स्मारकावर आम्ही त्यांना आदरांजली वाहून आज आम्ही हा कार्यक्रम संपवलेला आहे। धन्यवाद। मी विंग कमांडर प्रकाश नवले, ऑपरेशन सिंदूर आपण सगळ्यांनी इथं विजय दिवस मनवण्यासाठी सगळेजण आपण जमलो आहे। या ऑपरेशन मध्ये सगळ्यांनी भाग घेतलेला आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये। पण त्यातल्या त्यात जे रंग दाखवला आहे तो एअरफोर्सनं दाखवला आहे आणि त्याचं सगळं क्रेडिट आपण आपले प्राईम मिनिस्टर जे मोदी आहेत त्यांना द्यायला पाहिजे, कारण त्यांनी या तिन्ही सैन्यांना खुली सूट दिली आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी त्यांनी संपूर्ण मुभा दिली।